पण संगीताबाईंच्या त्या गझलेचे एक दोन शेर अजून सांगतो की हारणे असं एक नवा डाव पाहिजे, साकळे जुना नवीन घाव पाहिजे, आणि पत्थरासही फुटू शकेल पालवी, आसवात ते वढा प्रभाव पाहिजे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की अंधकार संपणार आज ना उद्या, फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे, आणि दुःख हेच एकमेव सत्य जीवनी, त्यातही हसायचा स्वभाव पाहिजे, त्यातही हसायचा स्वभाव पाहिजे. या टाळ्या मी संगीताबाई जोशीपर्यंत निश्चित पोचवेल नक्कीच. कीर्ती वैराळकर इंगोले हे एक नवीन नाव, नवीन याच्यात गझल लिहायला लागलेली 2-3 वर्षापासून. कीर्ती मूळची याच जिल्ह्यातली आहे आणि आता पुण्याला स्थायिक आहे. आणि ती माझी मुलगी आहे म्हणून तिला इथे स्थान मिळालेलं नाही. ती गझल लिहिल्यापासून तिने 3 वर्ष वाट पाहिली. तेव्हा मला सगळ्यांनी टोचलं की अहो मुलगी चांगली लिहिते, तिला संधी द्या. तेव्हा मी तिला बोलवलेलं आहे. ह्या कीर्ती आपल्या 2 रचना सादर करेल. विनम्र अभिवादन करते आणि माझ्या सादरीकरणाला सुरुवात करते. सर्वप्रथम माझा एकमतला 2 शेर घेते. ही एक बदली कामगार म्हणून माझ्याकडे काम आलेलं आहे. खरं म्हणजे मोठ्या मान्यवरांनी द्यायचं असते, मी तर काही मान्यवर वगैरे नाही आहे, पण ठीक आहे. प्रत्येक वेळेला ह्या प्रत्येकाला बी फुल द्यायची जबाबदारी माझ्याकडे आहे म्हणून थोडासा उशीर झाला त्याच्यामध्ये. मनाला लागली हुरहुर तू भेटून गेल्यावर, मनाला लागली हुरहुर तू भेटून गेल्यावर, हजारो लागल्या उचक्या तिथे तू याद केल्यावर. कशी असते कसे सांगू जवळ नसतोस तू जेव्हा, कशी असते कसे सांगू जवळ नसतोस तू जेव्हा, जशी ही बाग दिसते बघ फुले तोडून नेल्यावर. आणि पुढचा शेर पहा की इथे ना जन्मभर कोणी कुणा साधे बरे म्हटले, इथे ना जन्मभर कोणी कुणा साधे बरे म्हटले, किती कौतुक होते एकदा माणूस मेल्यावर, किती कौतुक होते एकदा माणूस मेल्यावर. आणि गझल सादर करते की सौदामिनी नभीची साकार होत आहे, सौदामिनी नभीची साकार होत आहे, एक एक श्वास माझा एल्गार होत आहे. भाऊ हवा कशाला संरक्षणास माझ्या, भाऊ हवा कशाला संरक्षणास माझ्या, माझाच मी स्वतःला आधार होत आहे, माझाच मी स्वतःला आधार होत आहे. 27 मीच देते लिहिण्या नवीन ऊर्जा, 27 मीच देते लिहिण्या नवीन ऊर्जा, वाढीव त्रास माझा अधिकार होत आहे. आणि स्पर्शेल जो कुणीही होईल राख त्याची, स्पर्शेल जो कुणीही होईल राख त्याची, आता पुन्हा विजेची मी तार होत आहे, आता पुन्हा विजेची मी तार होत आहे. आणि लांघून उंबऱ्याला ती अंतराळ फिरली, लांघून उंबऱ्याला ती अंतराळ फिरली, मुलगी तरी जगाला का भार होत आहे, मुलगी तरी जगाला का भार होत आहे. आणि शेवटचा शेर पहा की घाई तुला कशाची आहे यमा अघोरी, घाई तुला कशाची आहे यमा अघोरी, रे थांब ना जरासा मी स्वार होत आहे, रे थांब ना जरासा मी स्वार होत आहे. आणि पुढच्या गझले आधी एकमतला 1 शेर घेते, एकमतला 2 शेर घेते इनफॅक्ट. की झोप गेली दूर अन, लेटेस्ट शेर आहे पहा की झोप गेली दूर अन आराम झाला पारखा, बस आता हातात मोबाईल असतो सारखा. झोप गेली दूर अन आराम झाला पारखा, बस आता हातात मोबाईल असतो सारखा. आणि आस भेटीची कधीची लागली आहे तुझ्या. गाणे साहेब ऐका, तुमच्यासाठी शेर आहे. आस भेटीची कधीची लागली आहे तुझ्या, पण अशीला सारख्या मिळतात मजला तारका. आणि
जीवनाचे तू अगोदर लोणचे चवदार कर. जीवनाचे तू अगोदर लोणचे चवदार कर. जन्मभर रागात माझा मग भले ही खारका. जन्मभर रागात माझा मग भले ही खारका. आणि पुढची गझल घेते की फार मृत्यूचा दरारा वाढतो. फार मृत्यूचा दरारा वाढतो. जीवनावरचा पहारा वाढतो. धावताना धाप लागे खूप पण. धावताना धाप लागे खूप पण. थांबली की कोंड मारा वाढतो. थांबली की कोंड मारा वाढतो. धावताना धाप लागे खूप पण. धावताना धाप लागे खूप पण. थांबली की कोंड मारा वाढतो. आणि लपवले मागे ढगांच्या तोंड तू. लपवले मागे ढगांच्या तोंड तू. पावसा ये शेतसारा वाढतो. पावसा ये शेतसारा वाढतो. लाख मोलाचा जरी ऐवज तुझा. लाख मोलाचा जरी ऐवज तुझा. वेळ गेल्यावर घसारा वाढतो. आणि गझलेचा शेवटचा शेर पहा की तू नको स्वप्नात येऊ सारखा. तू नको स्वप्नात येऊ सारखा. गोठत्या थंडीत पारा वाढतो. गोठत्या थंडीत पारा वाढतो. जीवनावरचा पहारा वाढतो. फार मृत्यूचा दरारा वाढतो. धन्यवाद.